श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनीशी डायरी, भाग क्रमांक 40. श्रींच्या आगमनानंतर लवकरच सन 1926 साल असावे. श्री महाराजांनी मला दर एकादशीला वारी करण्यास सांगितले. मी होय म्हटले, पण दर एकादशीस पुण्यात नोकरीवर असताना कसे काय करता येईल असे मनात आले. पण लगेच श्री महाराज म्हणाले की एकादशीच्या दिवशी केव्हाही मौन धरून श्री विठोबाच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन यावे, म्हणजे वारी झाली. त्याप्रमाणे आम्ही पुण्यात असताना घडले. मालाडला सन 1929 साली आलो. येथे श्री विठोबाचे मंदिर नव्हते. तेव्हा श्रींना विचारता श्री म्हणाले, जेथे श्री विठोबाचे मंदिर नसेल तेथे रात्री झोपण्यापूर्वी 3 माळा जप करावा. तो अव्याहत चालू होता. पण तो दुर्दैवाने तारीख 29/4/54 चैत्रवद्य 11ला करण्याचा राहिला. श्रींच्या कृपेशिवाय सत्कर्म पार पडत नाही हे खरे. मालाडला श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदात पार पडला. यावेळी गंधर्वाचे बरोबर असलेली भजनी मंडळी आपण होऊन भजनास आली होती. श्री नानाचार्यही आले होते. हेच त्यांचे शेवटचे येणे होते. श्री गोकुळाष्टमीसाठी तारीख 10/8/54ला निघालो. तो परत गोंदवल्याहून मालाडला तारीख 9/1/55 रोजी आलो. डॉक्टर पाथरकरही बरोबर होते. मध्यंतरी नवबागेत श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या पुण्यतिथीला गेलो होतो. तेथील व्यवस्थेबद्दल बोलणी झाली. पुन्हा गोंदवल्यास येऊन सांगली, कोल्हापूर, सांगली व विजापूरवरून जमगीस बापू काकाकडे गेलो. दीपवाळी तेथेच झाली. दीपवाळीकरता डॉक्टर काळे आले होते. परत येताना विजापूरहून कर्नाटकात गेलो. तेथे नेहमीप्रमाणे श्री व्यंकटापूर, बेलधडी वगैरे बरेच ठिकाणी श्री महाराज गेले. या खेपेला श्री महाराज यावंगलला श्रीपादरावांकडे गेले होते. श्री दत्ताची स्थापना पुन्हा 1939 साली श्रींनी केली होती. कर्नाटकातून कोल्हापुरास येऊन तारीख 5/11/54ला गोंदवल्यास आलो व श्रींचा वार्षिक उत्सव तारीख 19/12/54 रोजी झाला. श्रींचा उत्सव झाल्यानंतर तारीख 31/12/54 रोजी सुमारे 60-70 मंडळी सज्जनगडात जाण्याकरता गोंदवल्याहून निघाली व साताऱ्यास आली. आप्पासाहेब देशपांडे यांच्याकडे उतरलो. आमच्या घरातील सर्व मुलाबाळांसह बहुतेक सर्व मंडळी होती. डॉक्टर पाथरकर, बेलसरे, गणपतराव दामले, रामकृष्ण दामले, DG व DR जोशी आले होते. त्यात DG जोशी दम्याने आजारी होते व अशक्तपणा फार आला होता. श्री महाराज त्यांना म्हणाले, तुम्हास जेथपर्यंत जाता येईल तेथपर्यंत चला, साताऱ्यात जाऊ. तुम्हास पुढे जाता येत नसेल तरच थांबावे. साताऱ्यास आल्यावर श्री म्हणाले, गडापर्यंत तुम्ही गाडीने जात आहात. श्री समर्थांची दर्शनाबद्दल प्रार्थना करावी. नाही चढता आले तर तेथून परतावे. श्री आज्ञा मनात आणून ते गडापर्यंत आले व हळूहळू गड चढू लागले. ते सर्वांच्या अगोदर गडावर पोचले. गोंदवल्यास त्यांना सपाट रस्त्यावरही चालता येत नव्हते. ते आनंदाने गडावर चढले. तसेच रामकृष्ण दामले यांचा पाय दुखत होता, तरी तेही गडावर चढून आले. तारीख 1/1/55ला सकाळी 7 वाजता सकाळचे कार्यक्रम उरकून श्रींची आज्ञा घेऊन श्री सज्जनगडावर जाण्यास निघालो. बसने सर्व मंडळी परळीला गेली. आम्हास काशीकर, बापूराव वैद्य व तसेच आणखी काही सातारची मंडळी मिळाली. सुमारे 75 मंडळी होती. अगदी थकलेली व आजारी अशी 3-4 मंडळी डोलीने आली व बाकी सर्व मंडळी चढून वर गेली. मुंबईहून चिरंजीव दिनकर, DR जोशी यांच्या मंडळीस घेऊन गडावर आली. आम्हा श्रीधर कुटीत उतरण्यास जागा दिली होती. जागा प्रशस्त होती. मंडळी दमली होती. चहा वगैरे सर्व झाल्यावर सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री समर्थांचे व श्री रामरायाचे दर्शन घेतल्यावर स्नाने उरकली. सर्वांच्या वतीने गणपतराव दामले यांनी श्री समर्थांची पूजा केली. नैवेद्य झाला. नैवेद्यास ₹75 व श्री समर्थांपुढे ₹51 ठेवले. संध्याकाळी भजन, श्री समर्थांपुढे आरती वगैरे होऊन आजचा कार्यक्रम आनंदात पार पडला. दुसऱ्या दिवशी श्री समर्थांची काकड आरती करून श्री समर्थ व श्री रामरायासह यांचे दर्शन घेऊन श्रींचे आज्ञेने परत साताऱ्यास आलो. निघण्याचे पूर्वी श्रींच्या आज्ञेने पेटीसह प्रदक्षिणा घालून गड उतराव्यास लागलो. आप्पासाहेब देशपांडे यांच्या घरी नैवेद्य झाला.
नंतर मंडळी आपापल्या गावाला श्रींची आज्ञा घेऊन निघाली. श्री महाराज आमच्या प्रापंचिक अडचणीतून कसे पार पाडतात याचे एक उदाहरण आहे. ते परभारे व सहज रीतीने करतील. निमित्ताला कोणीतरी उभे राहील. रामदास यास पेन्शन घेऊन 5-7 वर्ष झाली. त्यास फंड मिळाला होता. त्याने मध्ये एक उद्योग केला. त्यात 3-4 वर्ष गेली. फंडातील पैसे कमी जास्त होत होते. त्यास साहजिकच काळजी वाटे. मुले सर्व लहान शिकत होती. एक दिवस श्री महाराज त्यास म्हणाले, तुम्ही अगदी काळजी करू नका. मुलास नोकरी लागून पुरेसा पैसा मिळेपर्यंत धोका नाही. तुम्हास कधी कमी पडणार नाही. श्रींचे प्रेम त्याच्यावर आहे. त्यांची सेवा अत्यंत श्रद्धेने व कितीही कष्ट पडले तरी चालली आहे. याबद्दल श्रींना आनंद वाटतो. श्री सज्जनगडात जाऊन आम्ही सर्व साताऱ्यास आलो. आप्पासाहेब देशपांडे यांच्याकडे होतो. ते वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्समध्ये नोकरीला होते. एक दिवस ते काही फॉर्म भरून घेऊन आले व रामदास यास सही करण्यास सांगितले. ते फॉर्म इन्शुरन्सच्या एजंटचे होते. तुम्ही सही करा, बाकी सर्व मी करतो म्हणाले. रामदास यास त्यातली काहीच माहिती नव्हती. त्याचे मन कचरू लागले. आपण लोकाकडे जाऊन मागणी करावी हे त्यास पटेना. आजपर्यंत त्यांनी श्री रामरायाच्या सेवेकरता भिक्षा मागितली. स्वतःकरता मागण्याचा कधी प्रसंग नव्हता. श्री महाराजांना विचारले. श्री म्हणाले, घरी चालून आले आहे तर करण्यास हरकत नाही. ही सर्व रामाचीच सेवा आहे असे म्हणावे. रामदास कबूल झाले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांची काळजी दूर झाली. कल्पनेचे बाहेर काम झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांना फंडातून राहिलेल्या रकमेतून पैसे काढण्याचे कारण राहिले नाही. जो अनन्य आहे त्याचे रक्षण महाराज करतात यात शंकाच नाही. शेवटी श्रींसह पुण्यात 4 दिवस राहून तारीख 9/1/55 रोजी निघून मालाडला आलो. डॉक्टर मराठे यांची षष्टब्दी तारीख 26/1 होती. श्रींचे आशीर्वाद व प्रसाद घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्याप्रमाणे तारीख 28/2 रोजी D.G. जोशी यांच्या षष्टब्दीकरता एक दिवस जपमाळ ठेवली होती. तारीख 1/3 होम हवन झाले. श्रींना नैवेद्य झाला. बरीच मंडळी जमली होती. मालाडचे सर्व मंडळींनी प्रेमाने आहेर केला. जोशीबुवांवर सर्वांचेच प्रेम आहे. श्रींच्या कृपेनेच आजचा दिवस उगवला असे त्यांचंच नव्हे तर सर्वांचंच वाटले. दुखणे हा त्यांचा अखंड सोबती आहे. त्यात त्यांनी श्री महाराजांच्या आशीर्वादाने समाधान टिकवले आहे. सौ बाळूताईच्या घरातील सर्व मंडळी फार सज्जन आहेत. राजाभाऊंसारखा सात्विक मनुष्य धुंडू गेले तरी मिळावयाचा नाही. लहानपणापासूनच त्यांची वृत्ती अतिशय शांत आहे. कारण परत्वे तिने की सर्व मुले यांनी थोडे दिवस निराळे बिऱ्हाड करावे असे श्री महाराजांनी सांगितले. त्याप्रमाणे तारीख 27/3/55 निराळे बिऱ्हाड केले व नंतर थोडे दिवसांनी पुन्हा एके ठिकाणी आले. दूर राहण्याचा परिणाम झालाच. त्यावेळी श्रींसह तेथे जाऊन 2 दिवसांनी परत आलो. तारीख 9/4 रोजी श्री महाराजांच्या बरोबर सुमारे 15-20 मंडळी, त्यात डॉक्टर पाथरकरही होते. फाटक यांच्याकडे थळला गेलो. भजन, पूजन, नैवेद्य व श्रींची निरूपणे चालू होती. दररोज संध्याकाळी समुद्रावर हिंडाव्यात जात होतो. तेथून सारळला केशवराव साने यांच्याकडे 2 दिवस राहून तारीख 19/4/55 रोजी परत आलो. काळ आनंदात गेला. जेथे श्री महाराज तेथे आनंद आहेच. तेथून परत येताच नाशिकला नामजोशी फारच आजारी असल्याचे कळले. जेथे श्री महाराज तेथे आनंद आहेच म्हणून नाशकात जाऊन 4 दिवसांनी परत आलो. सांगलीस भिडे यांच्या घरी मुंजी व लग्न होते. तसेच पंडितराव यांच्या मुलाचे नानाचे लग्न सांगलीस करण्याचे ठरले होते. श्री महाराजांनी यावे असा फार आग्रह त्यांनी केला. त्याप्रमाणे आम्ही तेथे गेलो. भिडे यांच्याकडील कार्य पार पडली. मध्यंतरी सांगलीजवळच असलेले ब्रह्मनाळ येथे गेलो. तेथे श्री रघुनाथ स्वामी व श्री आनंदमूर्ती यांच्या समोरासमोर समाधी आहेत. त्या श्री कृष्णाबाईच्या काठावर आहेत. फारच रम्य जागा आहे. असे सांगतात की शिवरात्र व रामनवमीचे दिवशी श्री रघुनाथ स्वामींची समाधी डोलते. आम्हास जाण्यास उशीर होऊन तेथील जेवणे झाली होती. म्हणून तेथे राहणारे गोमेवाडीकर यांनी पुन्हा स्वयंपाक करून श्री महाराजांना नैवेद्य केला. श्रींनी ते दिवशी राहावे म्हणून तेथील मंडळींनी फार आग्रह केला. परत सांगलीस येणे जरूर होते म्हणून त्याच दिवशी
5:55 संध्याकाळी सांगलीस परत आलो. आमचे बरोबर बंडोपंत गोडबोले होते. श्रीकृपेनेच असल्या गोष्टी घडतात. तारीख 12/5/55 या दिवशी नाना गोखले यांचे लग्न होते. भिडे यांचे घरीच उतरलो होतो. सर्व कार्यक्रम आनंदात चालले होते. पहाटेच सर्व मंडळी उठून लग्नाची तयारी करीत होती. इतक्यात मंडळीस उजव्या बाजूने खालपासून कळ इतक्या जोराने आली की डोके फिरू लागून मंडळी पडली. शुद्ध नाहीशी झाली. इकडे लग्नाची घाई, त्यातच हा प्रकार झाला. डॉक्टर आले, त्यांनी तपासून औषध दिले. 10 वाजता लग्न पार पडले. संध्याकाळी थोडीशी शुद्धी आली. तेथील लोकांनी फार मदत केली. डॉक्टर देसाई यांचे औषध चालू होते. अर्धांगवायूचा झटका आला असे म्हणू लागले. श्रींचा अंगारा व त्यांचे तेथे राहणे हाच आधार सर्वांस वाटे. तारीख 14/5 रोजी प्रकृती फारच बिघडली म्हणून त्यांस तेथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. थत्ते तेथील सिव्हिल सर्जन होते. औषध चालू होते, पण बरे होण्याची खात्री कोणास वाटेना. श्रींच्या आधारावरच होतो. प्रयत्न सुरू होते. त्या दिवशी डॉक्टर पाथरकरांच्या मुलाचे, डॉक्टर राजाभाऊंचे लग्न साताऱ्यास होते. श्रींच्या आज्ञेप्रमाणे लग्न मालाडलाच ठरले होते. त्यावेळी श्री महाराजांनी लग्नास यावे असा सगळ्यांचा आग्रह होता. श्रींनी त्यावेळी त्यांस मी हिमालयात असलो तरी वेळेवर येईन असे सांगितले होते. मंडळीच्या अशा अवस्थेत त्यांना सोडून जावे हे कोणास पटत नव्हते. श्री महाराज म्हणाले, ती शुद्धीवर येऊन जा म्हणाली तरच जाऊ, नाहीतर जायचे नाही. हॉस्पिटलमध्येच होतो. त्यांस शुद्ध आली असे पाहून विचारले, तेव्हा अगदी शुद्धीवर येऊन म्हणाल्या, लग्नात जाणे अगदी जरूर आहे. श्री महाराज गेले नाहीत तर डॉक्टर पाथरकर यांस व सर्वांनाच वाईट वाटेल. आज मला पुष्कळ बरे वाटत आहे. माझा नाईलाज आहे. मला येता येत नाही तरी सर्वांनी अवश्य जावे. त्याप्रमाणे श्री महाराजांच्याबरोबर मी, D.G. जोशी वगैरे तारीख 17/5/1955 रोजी सांगलीहून निघून साताऱ्यास दुपारी 3 वाजता पोचलो. लग्न संध्याकाळी 7ला लागले. आनंदात कार्यक्रम झाला. त्याच दिवशी रात्री आम्ही सांगलीस परत आलो. त्यावेळी मंडळीस भिडे यांच्या घरी आणलेले होते. आश्चर्याची गोष्ट अशी की मंडळीस दवाखान्यात ठेवल्याचे त्यांना आजही स्मरण नाही. दवाखान्यात चांगल्या शुद्धीत असताना श्री महाराजांनी साताऱ्यास डॉक्टर पाथरकरांकडे लग्नात जावेच असे सांगितल्याचेही स्मरत नाही. दवाखान्यात चांगल्या शुद्धीत असताना श्री महाराजांनी स्वप्नात येऊन त्यांचे पाठीवरून हात फिरवला. लवकर बरे वाटेल, काळजी करू नये असे सांगितले व म्हणाले की जोवरी श्वास तोवरी आस, नामी धरावा निजध्यास, चिंता मारून चिंतन करणे. श्रींनी सांगितलेले तेवढे मात्र त्यांच्या चांगले लक्षात राहिले आहे. बाकी सर्वाचा विसर पडला. अशा प्रकारे श्री महाराज सांभाळतात. तारीख 1/6 रोजी आम्ही सर्व सांगलीहून कोल्हापुरास निघालो. निपाणीस डॉक्टर घाणेकर यांच्याकडे 2 दिवस राहून दात काढून नवे तयार करून घेऊन आलो. रत्नागिरीचे जोगळेकर श्रींच्या दर्शनास कोल्हापुराला आले. त्यांनी तारीख 25/6/55 रोजी श्रींचा अनुग्रह घेतला. कोल्हापुराहून निघून थेट मालाडला तारीख 28/6/55 रोजी आलो. श्री गुरुपौर्णिमेचे सप्ताह सुरुवात झाली होती. श्री कृपे करून उत्सव आनंदात पार पडला. रामदास यांची षष्टब्दी पूर्ती होती म्हणून त्यांनी तारीख 31/7/55 रोजी श्रींना नैवेद्य केला. त्यांच्या प्रेमाचे सर्व मंडळींनी त्यांस प्रेमाचा आहेर गेला. श्री महाराजांनी त्यांच्याबद्दल गौरवाचे उद्गार काढले. त्यांनी गुरुसेवा मनापासून केली. त्यांची श्रद्धा फारच चांगली आहे असे सांगून श्रीराम कृपा करील असा त्यांना आशीर्वाद दिला. श्री गोकुळाष्टमीस गोंदवल्यास जाण्याकरता तारीख 2/8ला निघून 4-5 दिवस पुण्यात राहून गोंदवल्यास गेलो. गोकुळाष्टमी तारीख 10/8/55ला झाली. तेथे श्रींचे निरूपण दररोज होत असे. मुंबईच्या मंडळींनी तेथे एक इमारत बांधावयाचे ठरवले. त्याप्रमाणे गणपतराव दामले यांच्या हस्ते 21/8/55 श्री गणेश चतुर्थीचे दिवशी भूमिपूजन केले. श्रींची आज्ञा घेऊन सुरुवात झाली. तारीख 28ला निघून पुण्यास आलो. तारीख 2/9/55ला पुण्याहून मालाडला आलो. पुण्याचे मंडळींनी श्री महाराजांनी पुण्यात काही दिवस राहावे असा आग्रह केला. पण मालाडात डॉक्टर पाथरकर फारच आजारी आहेत म्हणून जाणे अगदी जरुरीचे आहे असे सांगून निघालो.
डॉक्टर पाथरकर श्रींच्या येण्याची वाट पाहतच होते. श्री महाराज आल्याशिवाय पुढे कोणास दाखवायचे नाही, श्रींच्या सांगण्यावरून ठरवावयाचे असा त्यांचा विचार होता. वाटेत कल्याणला थोडा मुक्काम करून रात्री 10 वाजता मालाडला आलो. घरी आल्याबरोबर श्री महाराज डॉक्टर पाथरकर यांच्या बिराडी गेले. ते सारखे वाट पाहत होते. श्री महाराजांनी त्यांना धीर दिला. डॉक्टर पाथरकर खरे धीराचे व निष्ठावंत होते, यात शंकाच नाही. ते म्हणाले, आपण आलात, आता काळजी नाही. आपण जे कराल ते माझ्या कल्याणाचेच आहे अशी माझी खात्री आहे. सर्वांचे विचारे डॉक्टर फडके यांच्या दवाखान्यात पुढील तपासणीसाठी नेण्याचे ठरले. डॉक्टर मराठे व डॉक्टर फडके आले. डॉक्टर फडके यांनी तपासले व त्यांना तारीख 8-9 रोजी त्यांच्या दवाखान्यात नेले. तेथे पूर्ण तपासणी झाली. त्यात लिव्हर कॅन्सर आहे असे ठरले. डॉक्टर पाथरकर अगदी निर्भय होते. 8-9 दिवस दवाखान्यात राहून ते तारीख 17 रोजी सकाळी मालाडलाच आले. त्यांची इच्छा श्रींच्याजवळ खालीच राहावे अशी होती. डॉक्टर हिंदळेकर व डॉक्टर बेसाळकर यांनी मागील खोलीत अगदी हॉस्पिटलसारखी व्यवस्था केली. कोणत्याही गोष्टीची उणीव पडू दिली नाही. डॉक्टर पाथरकर श्री महाराजांना भेटले. त्यांची वृत्ती अगदी शांत होती. अंगाची आग फार होई. त्याकरता सर्व प्रकारच्या सोयी डॉक्टरांनी केल्या होत्या. डॉक्टर पाथरकर यांच्या प्रेमातील डॉक्टर वगैरे मंडळी सारखी येत जात होती. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्हास कळवा असे सांगत. कोल्हापूरहून डॉक्टर काळे भेटीस आले. सो विमलला आणले नाही का असे विचारले. त्या दोघांवर त्यांचे प्रेम होते. तिला तार करून बोलावले व ती आली. दररोज डॉक्टर हिंदळेकर, डॉक्टर मराठे, डॉक्टर बेसाळकर येऊन जात असत. श्री महाराजांनी त्यांस डॉक्टर मराठे यांचे औषध घेण्यास सांगितले. ते त्यांनी इतक्या निष्ठेने घेतले की प्रकृतीच्या कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याचे औषध घ्यावे ही कल्पना त्यांना शिवली नाही. डॉक्टर मराठे श्री महाराजांची आठवण करून औषध देत. केव्हा केव्हा बरे होते असे वाटावे, पण ते कशाने होते ते त्यांस कळेना. सातारहून काशीकर राजाभाऊचे सासरे आले. त्यांच्या समजुतीने त्यांनी मेनन नावाचे डॉक्टर आणले. श्री महाराज दररोज सकाळ संध्याकाळ डॉक्टर पाथरकर यांना भेटत. बराच वेळ बोलत बसत. तारीख 3-10-55 रोजी 11:10 श्री महाराजांच्या आज्ञेवरून अखंड जप सुरू केला. निदान 7 दिवस चालवावा असे श्री म्हणाले. त्याचवेळी साताऱ्याहून आलेले काशीकर यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांची पूजा केली. त्यात त्यांना दृष्टांत झाला की कठीण आहे, नामस्मरण सुरू करावे, बरे वाटेल. डॉक्टर पाथरकर यांची प्रकृती बिघडत चालली. तारीख 9-10 रोजी त्यांचा वाढदिवस होता. देवास नैवेद्य केला. दुसरे दिवशी 10-10-55 त्यांच्या प्रकृतीत फारच फरक पडू लागला. शुद्ध नाहीशी झाली. मधून सावध होत. फारसे बोलता येत नसे, पण वृत्ती शांत होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज, मी त्यांना एकदा पाहून येतो म्हणाले व त्यांच्याजवळ बसले. ते शुद्धीवर नव्हते, तरी त्या स्थितीत हात जोडून त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला. श्रींनी आशीर्वाद दिला व आनंदाने यावे म्हणाले. 11:10 जपमाळ ठेवल्यापासून बरोबर 7 दिवसांनी डॉक्टर पाथरकर श्रीचरणी लीन झाले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.